कैलास राना शिवचंद्र मोणी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. काय सांगता भजन झालं होतं भजन झालं होतं सुरू होतं भजन. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. सांब सदाशिव हर हर शंभो शंभो सांब सदाशिव हर हर शंभो शंभो. कीर्तन माझ्याकडे जय तुमच्याकडे मग होते थोडा बेस द्या किंचित. रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जनी नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जनी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणी विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जनी अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुरियम प्रसन्नम प्रपन्न हार्ति देव देवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबुज तेजं स्फुरितं प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं. रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष जनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत वंदनीय जगत उद्धारक वारकरी संप्रदायाचे कळस संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा समोर बसणाऱ्या समाजाला आवाहन करणारा अभंग आहे. साधून आवाहन करावं साधून उद्बोधन करावं आणि साधूनच प्रबोधन करावं. साधूमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे. साधू सहज जरी बोलले तरी लोकांचं चांगलं आहे. आपल्या सहज बोलण्यानं लोकांचं हित होईल का नाही ही तर शंका आहे. साधूच्या सहज बोलण्यानं भगवंत भेटेल. आपल्या सहज बोलण्यानं देव कुठला भेटायला तेव्हा. साधू भगवंताकडे गेले तर भगवंताच्या समोर उभा राहून देवाला देव मागतात. आपण देवाच्या समोर जातो देवाला देवाचं मागतो. दुर्योधनानं देवाच्या जवळ जाऊन देवाचं मागितलं आणि अर्जुनानं देवाच्या समोर उभा राहून देव मागितला. महाभारत झालं. दुर्योधनाच्या बाजूनं देवाचं सैन्य गेलं आणि अर्जुनाच्या पाठीमागं एकटा देव उभा राहिला. अर्जुन पुढं होता देव पाठीमागं होता असं नाही. मग देव पुढं रथ चालवायला आणि अर्जुन त्याच्या पाठीमाग. अर्जुनाच्या पारड्यामध्ये फक्त एकटा देव तोही हातात शस्त्र न घेतलेला. पण दुर्योधनाच्या पार्टीत देवाचं सगळं गबाळ 40 लाख अक्षययोनी सैन्य लाखो हत्ती लाखो घोडे लाखो उंट आणि हजारो तोफांच्या फौजा. कुणाच्या पारड्यात अर्जुनाच्या का दुर्योधनाच्या. देव कुणाच्या बाजूनं दुर्योधनाच्या की अर्जुनाच्या. अर्जुनाच्या. आणि देवाचं सैन्य कुणाकडून अर्जुनाकडून की दुर्योधनाकडून. तुम्ही भारतातले आहेत ना मग तुम्हाला हे माहित असायला पाहिजे. अर्जुन दुर्योधन धृतराष्ट्र अभिमन्यू हे सगळं माहित असायला पाहिजे तुम्हाला. पात्र एकटा सलमान खान माहित असून कसं होईल. हे सगळं बाकीचं पण माहित पाहिजे ना. दुर्योधन कुणाला म्हणायचं अर्जुन कुणाला म्हणायचं धृतराष्ट्र कुणाला म्हणायचं. दुर्योधन माहित असेल ना. रस्त्यावर खडी टाकली की पोत्यात भरतो आपल्या अंगणात आणून वरतो दुर्योधनच येतो. देवळात गेला तो पाया पडायच्या निमित्तानं जातो चांगला बल काढून आणतो गेलेला तिथं नेऊन लावतो दुर्योधनच येतो. कीर्तनाला आला रिकाम्या पायाने येतो जाताना दुसऱ्याच्या नव्या चपल्या घेऊन जातो दुर्योधनच येतो.
एखाद्याचा रस्ता नीट होत असेल तर तो रस्ता अडवतो, ह्याच्या वाटेवर काट्या टाक, त्याच्या वाटेवर काट्या टाक, त्याच्या वाटेवर बाबळी टाक. रस्त्याच्या कडेला जर त्याचं रान असलं ना तर ऊसाचं कांड डांबरीत खवतो. दुर्योधनच आहे तो. सहज भगवंत उभा राहिला अर्जुनाच्या पाठीमागं. अर्जुना मी पुढा आहे तुझ्या, तू माझ्या पाठीमागं थांबायचं. भगवंत काय करतो? भगवंत ढालीसारखं काम करतो. भक्तावरती संकट येतं तेव्हा संकटाच्या वेळेला देव पुढं असतो, ढाल जशी पुढं असते तशी. आणि सुखात जेव्हा आपण असतो ना तेव्हा देव आपल्या पाठीमागं असतो. म्हणून माझा प्रश्न आहे तुम्हाला, देव आठवतो कधी? दुःखात आठवतो का सुखात आठवतो? बोला. दुःखात. भगवंताची आठवण कधी येते बरं? आपलं चांगलं असल्यावर आठवण येते का आपलं वाटोळ व्हायला लागल्यावर? आपण देव धर्म कधी पाहतो? ब्राह्मण काका आपल्याला सांगतात काहीतरी बघावं लागतंय तुम्हाला. का बरं? हे चांगलं नाही. जेव्हा चांगलं नसतं तेव्हा देव आठवतो. चांगलं असल्यावर देव आठवत नाही आपल्याला. आजारी पडल्यावरच आपण म्हणतो देवा बरं कर रे बाबा. जेव्हा ठणठणीत असतो तेव्हा नामस्मरण सुद्धा करत नाही. मग इकडं गायक वादक बोंबलू बोंबलून मरतात, फकवाज वाजवून वाजवून नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. अजिबात नाही. अर्जुन म्हणला भगवंत आता तरी मला सुख आहे. मला असं वाटतं तू माझ्या पारड्यात असावा. अर्जुनाच्या पाठीमागं देव उभा राहतो. दुर्योधनाच्या पारड्यामध्ये देवाचं गबाळ उभा राहतं. द्या मला उत्तर, विजय कुणाचा झाला? अर्जुनाचा की दुर्योधनाचा? भगवंताकडं देव मागणाराचा विजय आहे. देवाचं मागत असाल तर थांबा तुम्ही. दुःख जसं आपल्या वाट्याला आहे, दुःख भगवंताच्या वाट्याला सुद्धा आहे. दुःख जसं आपल्या वाट्याला आहे ना तसं दुःख भगवंताच्या वाट्याला सुद्धा आहे. साधूच्याही वाट्याला दुःख आहे. कोण म्हणतं दुःख चुकतं? भगवंत समोर उभा होता, दररोज भजन होतं, अखंड साधना होती, तरी तुकोबरायांना लोकांनी त्रास दिलाच ना. काही सुद्धा गरज नव्हती मेलेली जनावरं ओढून टाकण्याची. पण चोखोबरायांकडे काम आलं होतं, बेस द्या. दररोज पहाटे उठावं, पंढरपुरात जावं, मेलेली जनावरं नदीच्या पलीकडची ओढून टाकावीत. क्षुद्र जातीतले म्हणत होते लोक. नव्हता अधिकार मंदिराला हात लावायचा, नव्हता अधिकार मंदिराच्या पायरीला स्पर्श करण्याचा, नव्हतं रे तिकडे जायला भेटत. चोखोबरायांच्या डोळ्यातनं पाणी यायचं. कसं जावं पांडुरंगा तुझ्याकडं? चंद्रभागेमध्ये स्नान करायचा अधिकार नाही, पुंडलिकाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नाही. नामदेव पायरीला जावं आणि तिथून लोकांनी हाकलून द्यावं. क्षुद्र जातीमध्ये जन्माला आलो देवा, काय चुकलंय रे आमचं? दररोज भगवंताच्या समोर जावं, भजन करावं आणि म्हणावं देवाला, पांडुरंगा नाही तुझ्या चंद्रभागेत स्नान करण्याचा अधिकार, नाही रे तुझ्या मंदिरात येण्याचा अधिकार, नाही बघ पांडुरंगा तुला हात लावायचा अधिकार. पण ऐक देवा, असं जरी असलं तरी आम्ही भजन बंद करणारी माणसं नाही. वाळवंटी गाव आम्ही, वाळवंटी नाचू, वाळवंटी गाव, वाळवंटी गाव आम्ही, वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाव, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, फोहुनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर नाथा घरी नाचे माझा, उमरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीन, रूप तुझे कैसे पाहू आम्हाला मंदिरात यायचा अधिकार नाही देवा. मला असं विचारायचंय, आपल्या निमगाव परिसरात असं ऐकावं कोण की त्याला देवळात जाऊ देत नाहीत? तुमची वाट कधी अडवली का मंदिरात जाऊ नका म्हणून? तुम्हाला कोणी सांगितलं का नामस्मरण करू नका म्हणून? तुम्हाला कोणी आडवा आलं का देवाकडे जायचं नाही म्हणून? का आडवा आलं तुम्हाला कोणी कीर्तनाला जायचं नाही म्हणून? कोणीच आडवा आलं नाही तरी मंदिरात जात नाहीत.
कुणीच आडवं आलं नाही तरी नाम घेत नाहीत, कुणीच आडवं नाही आलं तरी कीर्तनाला जात नाहीत. चोखोबरायांच्या डोळ्यातलं पाणी डोळ्यात. प्रसंग असा, दिवस पावसाळ्याचे, विजांचा गडगडाट, ढगांचा गडगडाट पडता धो 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 पाऊस. चंद्रभागेला पूर आला. राजानं फरमान सोडलं, चोखोबाराय काय, आम्ही सांगितलेलं काम तुम्ही करावं. काय काम आहे? मेलेली जनावर ओढून टाका. बैल जुंपली, खांद्यावरती शिवर, दोऱ्या बांधल्या, उधळली बैल, खांदे काचले, आणि 5.5 वर्षाचा कुर्ममेळा धावत धावत आईकडे आला. आई, बैल उधळली, आपल्या बाबाच्या खांद्याला तिडा पडला, आपला बाबा मरल, चल ना पळत, बाबाला वाचवलं पाहिजे. धावतायत माय लेकर पाठीमाग. सोयराबाई नावाची आई आहे, कुर्ममेळा नावाचा 5.5 वर्षाचा अवघा मुलगा आहे. पांडुरंगा करता जीवन समर्पित केलेलं आहे चोखोबरायांनी. धावतायत पुढं. भिंत कोसळली आणि भिंतीच्या कडेला असणारे चोखोबाराय भगवंताच्या प्राण ज्योतीमध्ये सामील झाले, निघून गेले. धावत धावत आला कुर्ममेळा. बाबा बोला ना. बाप बोलायला तयार नाही. बाबा, देवाचं भजन करता तुम्ही, पांडुरंगाच्या देवळात जाऊ देत नव्हते लोक तुम्हाला. बाबा, आम्ही जाऊ आता राजाकडं आणि आम्ही सांगू, आमचा बाप माळकरी आहे, आमचा बाप भजन करतो, आमचा बाप सगळ्या जगावर प्रेम करतो, आमच्याही बापाला जाऊ द्या, पांडुरंगाच्या समोर उभा राहू द्या, आम्ही घेऊ गाठ. पण बाबा बोला ना, मेलेले आहेत, कोण बोलेल? प्राण निघून गेलाय, कोण बोलेल? एका शब्दानं बोलत नाहीत, पापणी उघडत नाही, ओठ हलत नाही, श्वास थांबलेला आहे, पायही उचलत नाही, हातही उचलत नाही. चोखोबरायांचा पोरगा अजून जवळ जातो, आपल्या मेलेल्या बापाचा हात हातात घेतो. बोला ना बाबा. नाहीत बोलत बाबा. बोला ना बाबा. नाही बोलत बाबा. सोयराबाई धावत धावत आल्या, हातातला चुडा फोडून टाकला, कपाळावरचं कुंकू पुसून टाकलं. कोण्या माऊलीला वाटतं आपल्या आयुष्यात आपला पती निघून जावा? ती म्हणते मी मरावं आणि माझं मरण माझ्या नवऱ्यानं पाहावं. कोण्या माऊलीला नाही वाटत आपल्या आधी आपला पती निघून जावा, कितीही शिकलेली पोर असू द्या. ती म्हणत राहते पांडुरंगान, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. काय चुकलं रे पांडुरंगा आमचं? माझा नवरा लहानपणापासून तुझ्या नादानं वेडा झाला. पांडुरंगा तुझं भजन करत होता, देवळात यायचा नव्हते रे, तुझ्या मूर्ती समोर उभा राहू देत माझ्या पतीला. माझ्या कपाळाचं कुंकू, माझ्या आयुष्याचं कोंदण, माझ्या आयुष्याचं हित, माझं सर्वस्व नवरा वजा केला तर बाईच्या आयुष्यात काही नाही उरत. तेव्हा तुझ्यावरती वेळ येईल ना, अरे ज्याचं जळतं त्याला तेव्हा कळत. काय चुकलं होतं रे आमचं? पिठाचं पाणी करून लेकराला पाजत आले, नाही कधी तक्रार केली. मुठभर मिरच्या ओळून टाकल्या माझ्या लेकरावरनं. अरे धन्य पोरा तू, माझ्या नवऱ्यासारखा बाप तुला मिळाला. बघ ना किती देवाचं भजन करतो, बघ ना किती देवाचं वेड आहे त्याला. सांगत होते माझ्या राजाला समजावून. आणि काय हो पांडुरंगा, माझा नवरा म्हणायचा, माझं बाळंत पण करायला तूच आला होता म्हणे, माझ्या ननंदेचं रूप घेतलं होतं म्हणे. मग काय चुकलं आमचं? नाही कधी तक्रार केली. मेलेली जनावरं ओढून टाकायचं काम आलं होतं आमच्या नवऱ्याकडं, कधी नाही तक्रार केली. क्षुद्र जातीमध्ये जन्म झाला म्हणून नाही भांडले देवाबरोबर. पण पांडुरंगा, असं काय चुकलं होतं आमचं म्हणून तू आमचा प्राण घेऊन गेला. जन्म गेला उष्टे खाता, जन्म गेला उष्टे खाता, नाद नये तुझा चित्ता, नाद नये तुझा राजा
विठ्ठलाच्या गळ्यात माळ, पंढरीची वारी, देवाचा शेजार, पांडुरंगाचं भजन, सोयराबाई सारखी पत्नी, कुर्ममेळासारखा मुलगा आणि बायकोचं बाळंत पण करायला देव. एवढा मोठा साधू जर त्याच्या आयुष्यात दुःख येते, मग आपलं दुःख कोणाच्या पंक्तीला मांडावं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष झाली. अभंग तुकोबरायांचा आणि वस्तुस्थिती सांगणारा तुकोबरायांचा अभंग. साधूला किंमत आहे, भगवंताला किंमत थोडी कमी आहे, आणि त्याहून किंमत त्याचं भजन करणाऱ्याला जास्त. 500 वर्ष भांडणं झाली रामाच्या देवळा करता. हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित होती, आताही सुरक्षित आहे. अशी कितीतरी गाव आहेत की जिथं अजून रामाचं एकही मंदिर नाही, पण असं एक गाव मला दाखवा की जिथं मारुतीचं मंदिर नाही. म्हणजे रामापेक्षा मारुतीला किंमत जास्त, पांडुरंगापेक्षा पुंडलिकाला किंमत जास्त, देवापेक्षा नामदेव महाराजाचा अधिकार मोठा. तसं जगाच्या बापापेक्षा तुमचा आणि माझा अधिकार मोठा. का बरं? आपण देवाकडे देवाचं कुठं काय मागतो? आपण देवाकडे देव मागतो. देवाकडे देव मागायचं म्हणजे नेमकं काय करायचं? करे टाळी बोला विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून नामस्मरण महत्वाचं. तुम्हाला पुढे येऊन बसण्याचं आवाहन केलं, याचा अर्थ तुम्हाला त्रास देणं असा उद्देश अजिबात नाही. पण ते उशिरा येणारे लोक काय करतात की तुम्हाला तुडवत तुडवत पुढे येतात. मग ते चांगला ऐकणाराचा मूड निघून जातो. म्हणून पुढे सरा म्हणतो आम्ही, दुसरा काय येतो नाही. तुम्ही इथंच काय, तुम्ही त्या डीपीच्या पड्याला जरी बसला तरी मला काही घेणं देणं नाही. मला उलट काय नाही, मला काही फरक पडत नाही. तुम्ही पुढे बसला काय, असला काय आणि नसला काय. लॉकडाऊनच्या काळात आमची जी टॉकीजला कीर्तन व्हायची. दर 3 महिन्याला माझं कीर्तन जी टॉकीजला असतं. ते तुम्ही सगळेजण पाहता दर 3 महिन्याला. हे 2017 सालापासून. मग कोरोनामध्ये आला होता 2 वर्ष. त्यातही माझी कीर्तनं टीव्हीला चालूच होती. शूटिंग व्हायचं. 2 टाळकरी, 2 गायक आणि 1 पकवाजा. झालं कीर्तन. पुढे माणसंच नाही, मग नुसता कॅमेरावाला आणि मी, आमच्या दोघातच कीर्तन व्हायचं. त्यामुळे मला चांगली सवय लागली. मला कोणी असलं काय नसलं काय, तुम्हाला उठू वाटलं उठून जा, तुम्हाला झोपू वाटलं झोपा, पाय पसरू वाटलं पाय पसरा, फक्त मळून खाऊ नका, एवढंच करा. विठ्ठल विठ्ठल. असं आहे. आपल्या तालुक्यात एक म्हण आहे, जो आवडे सर्वाला तोच्या आवडे देवाला. मागच्या वर्षी दीपक भाऊ निघून गेले. माझे बंधूच आहेत ते. पाठीमाग उरलेला आमच्या दीपक दादाचा सगळा परिवार आहे. सागर दादा, नाना, आईसाहेब, धर्मपत्नी, संपूर्ण परिवार. आपल्याकडे असं म्हणतात, ज्याचं जळतं त्याला तेव्हा कळतं. मन पुन्हा ऐका, ज्याचं जळतं दादा त्याला तेव्हा कळतं. याचा अर्थ सोपा साधा सरळ आहे. ज्याचं जळत नाही त्याला कधी कळत नाही. मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आमच्या नानी निघून गेल्या. जेवढं दुःख आमच्या परिवाराला झालं तेवढं दुःख शेजाऱ्याच्या परिवाराला नाही होत. मागच्या काही वर्षापूर्वी माझी आजी मेली. माझ्या आजी गेल्यानंतर जेवढं दुःख माझ्या बापाले झालं तेवढं मला सुद्धा नाही झालं. मागच्या 2-3 वर्षापूर्वी आमच्या शेजाऱ्याच्या घरातला एक माणूस निघून गेला. तरणा ताठा पोरगा होता. जेवढं दुःख त्याच्या जन्मदात्या आईला झालं तेवढं दुःख इतरांना कसं होईल? तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 32 धरा दुधाच्या पाजणारी माय दीपक दादासाठी जेवढी रडली असेल ना, तेवढं जगाच्या पाठीवरती कुणीही नाही रडत. कपाळावरचं कुंकू आबादित राहावं. ज्या दिवशी माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलानं त्याच्या पावलावरती पाऊल देऊन आली ना, त्या दिवसापासून ते फक्त फोटोत बघावं लागतं. तुम्ही मामा आहात. पेटा घालताना त्याचे मामा आले होते. म्हणत होते, महाराज भाचा आहे माझा तो. एवढं देवाजी कसं केलं, पण देवाला आवडलं नाही. आणि सहज दृष्टी लागावी. भरलेल्या कुटुंबाला भरलेलं घर होतं, सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार,
जोडीदार निघून गेला, एकटी पडली बिचारी. अजून तर छोटस बाळ आहे, लहान आहे तो. बाप नावाची जबाबदारी त्याला माहिती नाही. त्यालाही वाटेल काही दिवसांनी माझा बाप पाहायला मिळावा. माझा बाप कुठे आहे शोधत राहील. काय दाखवायचा ना बाप, तो फक्त फोटोत दाखवावं लागेल. सोन्या, तुझ्या बापाचं फार प्रेम होतं तुझ्यावर. अख्ख्या गावाला पेढे वाटले होते. माझा मुलगा आहे, सुंदर पोरगा आहे. भरलेलं घर होतं, घर पण होतं घराला. निघून गेला. प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर आकांत मांडला होता. माझ्या सागर दादाची परिस्थिती केविलवाणी झाली. काय प्रेम आहे भावावर. माझ्या भावाचं वर्ष श्राद्ध आहे महाराज. काही झालं तरी चालेल, पण मला कमी नाही पडायचं माझ्या भावाला. माझा भाऊ होता ना, तोपर्यंत आम्ही प्रयत्न केले. आमचं कुटुंब धडपडत होतो, तो वाचला पाहिजे, राहायला पाहिजे, तो टिकला पाहिजे. हजारो डॉक्टरांपर्यंत नेऊ आम्ही, लाखो रुपये होतो, जमीन विकू, पैसा कितीही जाऊ दे, आमचा माणूस वाचला पाहिजे. कुठला देव राहिला की त्या देवाला नवस नाही बोलली ती बिचारी. कुठली मूर्ती राहिली की त्या मूर्तीला नवस नाही बोलावा तिनं. सगळे देवही स्तब्ध झाले, सगळे साधूही थांबले. अखेर प्राणज्योत मावळली. मागच्या वर्षी निघून गेला दीपक दादा. 365 दिवस झाले. पाहुणे रावळे एकत्र आलेत. माझा जाहीर प्रश्न आहे तुम्हाला, एकदा तरी वाटतं का तो आमच्यातनं निघून गेला? अजूनही वाटतं कुठेतरी घरात असेल, दारात असेल, शेतात असेल, येईल धावत. काय लोकांचा नाद होता त्याला, काय माणसाची आवड होती त्याला, किती माणसांवर प्रेम असायचं. सगळ्यांनी आमच्या घरी यावं, पाहुणे रावळे धरावेत, मित्र कंपनी धरावेत, लोकांसाठी धडपडावं, पळत पळत जावं. आता तो पाहायला मिळणार नाही. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेन. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबागरी पाणी. तो का म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी, अनंताची पाय, अनंताची पाय. आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई विना भिकारी. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना, त्याला बाप म्हणतात. पाहण्याचा प्रयत्न करेल लेकरू, मोठं होईल बाळ. आईला विचारलं, आई कुठे आहेत ग पप्पा? गेले रे राजा देवा घरी. पण काय कौतुक आहे माझ्या पूनमताईचं. महाराष्ट्रातली स्त्री ना अशीच असावी, रणरागिणी असावी, ती सौदामिनी असावी, ताकदीनं उभा राहावी ती पोर, राहावी खंबीरपणानं. घ्या ना माझ्या बोलण्याकडचा अर्थ, बघा माझ्याकडं, द्या लक्ष. कधी खचत नाही. पती निघून गेला, परमेश्वराला जाऊन मिळाला. लेकराकडं पाहते, कोण वाचवल माझ्या बाळाला, कोण प्रेम करेल. अरे ज्या दिवशी पतीच्या निधनाची बातमी कानावरती येताना तिला असं वाटतं आयुष्य संपून रिकामं व्हावं, जावं त्याच्या बरोबर देवाघरी. काय जगण्यात मजा आहे, एकटीला जगण्यात मजा नाही वाटतं तिला. पण पाहते राजाकडं, पाहते त्या पोराकडं, पाहते त्या बाळाकडं, पदर खोवते, कामाला लागते. तिच्या ध्यानात येतं पती निघून गेल्यापासून मी रडते, सासूबाई रडतात, माझी माय रडते. कोण्या सासूला वाटतं आपला जावई जावा, कोण्या सासऱ्याला वाटतं आपला जावई निघून जावा. अरे प्रेमच करत राहतो रे सासरा. लेकरावरती जेवढं प्रेम आहे सासऱ्याचं, तेवढंच त्याच्या पटीनं जास्त प्रेम असतं जावयावर. जेवढं मुलावरती सासू प्रेम करते, त्याच्या दुपटीनं जावयावर प्रेम करते. सगळे रडत राहतायत, तिला कळून चुकतं, सगळा परिवार रडतो. पण माझं लेकरू कुठं आहे? भूक लागली असेल माझ्या बाळाला, कोण उचलून घेईल? पळत पळत जाते, लेकराला उचलून घेते. गेला पती देवा घरी, पण माझ्या पोरा करता जगत राहीन, माझ्या लेकरा करता झटत राहीन. माझं लेकरू मोठं करेन, हाडाची काढ करेन, रक्ताचं दूध अरे वाढवण त्याला, लहानाचा मोठा करेन माझा पोर. आणि महाराष्ट्रात नाव कमवून दाखवल माझा बाळ. मग तरी माझ्या नवऱ्याला बरं वाटेल, स्वर्गातनं आशीर्वाद देईल माझा नवरा. अरे काय माझे धर्मपत्नी, किती प्रेम करा.
एक सांगू का, सहज नवरा बायकोचा विषय निघाला ना लग्नाच्या अगोदर, तिला विचारावं काय वाटतं ग तुला, मुलगा व्हावा का मुलगी व्हावी? ते म्हणते मुलगा तर झालाच पाहिजे, पण मुलगी सुद्धा झाली पाहिजे. का ग मुलगी व्हावी असं तुला का वाटतं? टचकन पाणी येतं डोळ्यात तिच्या आणि नवऱ्याकडे बघून म्हणते, सांगणार नव्हते तुम्हाला, तुमची माझी भांडणं होतं, पावलो पावले आपण भांडतो, पण एक सांगू का, काय माझ्यानंतर सगळ्यात जास्त प्रेम करणारं तुमच्यावर जर कोण असेल ना तर ती माझी पोरगी असेल, आणि म्हणून मला पोरगी झाली ना फार प्रेम करेल तुमच्यावर, मुलगी झाली ना माझ्यानंतर तुमच्यावरती प्रेम करेल, फार प्रेम करेल. एवढं प्रेम आहे आपल्या बायकोचं आपल्यावर. आपल्या बायकोला असं वाटतं मी मेली तरी चालेल, पण माझ्या नवऱ्याची काळजी घेणारं पाठीमागं कोणीतरी असलं पाहिजे, म्हणून नवऱ्यापेक्षा पतिव्रता धर्म सगळ्यात मोठा. हे ऐकायला बरं वाटलं, सांगायला बरं वाटलं, पण जिच्यावरती वेळ आली तिला हे दुःख कळतं. लक्ष्मणाला शक्ती लागली, सागर दादा ऐका तुम्ही, लक्ष्मणाला शक्ती लागली, प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. हनुमंतानं विचारलं, रामा देव आहात तुम्ही? हा. तुम्ही बोलवल्यानंतर वेद बोलतो, हा. तुम्ही जगाचे बाप आहात, बरोबर. मग भावाला शक्ती लागली, भावाचा जीव संकटात तर तुम्ही रडता का? का बरं आलं पाणी तुमच्या डोळ्यामध्ये भावाचा मृत्यू जवळ आल्यानंतर? हनुमंता माझी धर्मपत्नी, तिला काही झालं तरी मला काय वाटायचं नाही, माझा बाप मेला तरी मी रडलो नाही, माझी माय जरी गेली ना तरी माझ्या डोळ्यातनं पाणी यायचं नाही, पण हे हनुमंता माझ्या लक्ष्मणाला जर काय झालं ना तर माझा भाऊ आहे, एकाच आईच्या पोटातनं जन्माला आलेली 2 लेकरं आहोत रे आम्ही, एकच रक्त आहे, भांडलो असेल आम्ही भाऊ भाऊ कधी, पण माझ्या लक्ष्मणाला काही झालं तर हा राम परत जगाला दिसणार नाही. काय प्रेम असावं भावाचं भावावर. ऐका ना, त्या सागरचं सुद्धा तेवढंच प्रेम आहे आमच्या दीपक दादावर. नसेल तो 4 चौघात रडला, नसेल आलं त्याच्या माणसात डोळ्यात पाणी, पण एकटा संध्याकाळ झाल्यानंतर उशी घेतली असेल त्यानं, ती उशी जवळ घेतली असेल आणि त्या उशीमध्ये मुंडकं खुपसून रडला असेल. का बरं? भाऊराया रे भाऊराया. भाऊतलं भाऊबळ निघून जातं, मग भावाच्या डोळ्यात पाणी. लक्ष्मणासाठी राम देव पण सोडून रडला, लक्ष्मणासाठी राम देव पण सोडून रडला, तुकारामासाठी कान्होबा धाई धाई रडला. सापडत नव्हते तुकाराम महाराज, कान्होबा शोधत होते, दादा कुठं आहे, दादा कुठं आहे, दादा कुठं आहे, दादा दिसला का हो? झाडाला विचारावं, आमचा दादा पाहिला का? तुमच्या मंदिरात येत होता, देवा भजन करत होता, वनात यायचा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणायचा, दिसला का हो दादा? माझ्या वहिनीनं पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही, माझ्या वहिनीनं काम सांगितलं, दादाला शोधून आणा. दादाला शोधायला आलो, कुठाय माझा दादा, कुठाय माझा दादा? सापडेल का दादा? अरे जेवढं दुःख भाऊ गेल्यानंतर होतं ना, भाऊ असताना भावाला भावाची किंमत होत नाही, भाऊ असताना भावाला तेवढी किंमत नाही. का बरं? भाऊकीने कितीही प्रेम करू द्या, भाऊ जितका आपल्यावरती प्रेम करतो ना तितकं प्रेम जगाच्या बाजारात कोणीही करत नाही. कुटुंबासारखं पैसा, कुटुंबा एवढा जगात पैसा श्रेष्ठ नाही, कुटुंबा इतका पैसा श्रेष्ठ नाही, बापासारखा सल्लागार नाही, बहिणीसारखी मैत्रीण नाही, बायकोसारखं प्रेम करणारं कुणी नाही, मित्रांशिवाय जग नाही, आणि भावासारखा भागीदार सुद्धा जगात नाही. बस आता तुका म्हणे येणे जाणे नाही. आता गदिमा माडगुळकरांची एक कविता आहे. गदिमा सांगतात, दैव जात दुःखे स्मरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. बसलेले ऐका, कीर्तन झाल्यावर बोराटी महाराज घरी जाईल का मध्येच धडकून मरल हे सुद्धा सांगता येत. माझ्याकडेच बघून माना नका हलू, तुमची तरी कुठे गॅरंटी. दैव जात दुःखे स्मरता ना जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए, चिट्ठी न कोई संदेश, ना जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए,
चिट्ठी न कोई संदेश ना जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. बस आता पाहण्याचा प्रयत्न केला, तू दिसत नाही, पण त्याच्या आठवणी प्रत्येक क्षणाला येतील. आणि मग परिवार म्हणत राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती, राहिल्या जगा माझे, राहिल्या कीर्ती. नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा एक. या देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी दोन, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराती स्वीकारीजे चैतन्य नाथी तीन. आता पटकन लक्ष द्यायचं, आजूबाजूला पाहायचं नाही. या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. राऊत परिवाराला दुःखाचा डोंगर कोसळला, यामध्ये आपण सामीलच आहोत. या परिवाराला इथून पुढं का होईना पण उदंड आयुष्य यश कीर्ती प्रदान व्हावी म्हणून आजचं कीर्तन आहे. आजच्या दिवशी आमच्या दीपक दादाला मोक्ष तर मिळणारच आहे, यात तिळमात्र शंका नाही. पण पाठीमागचा संपूर्ण परिवार, आमच्या पूनमताई, आमचा छोटासा बाळ, त्यांचा बंधू आदरणीय सागरदादा, त्यांच्या धर्मपत्नी आई आहेत, नाना आहेत, हा संपूर्ण परिवार अत्यंत गोड आहे. भावावरती प्रेम करणारा, कुटुंबावरती प्रेम करणारा हा संपूर्ण जनसमुदाय आहे. माझ्याकडे लक्ष द्या. काही वेळामध्ये अभंगाचा भावार्थ संपवायचा आणि आयुष्याचं सार काय आसार काय एका मिनिटात घरी घेऊन जायचं. आता फक्त माझ्याकडे लक्ष द्या. सार काय आणि आसार काय या दोन गोष्टी ज्याला कळाल्या त्यानं नाही वारी केली तरी चालेल, नाही पंढरी केली तरी चालेल आणि नाही काशीला गेला तरी चालेल. पण दोन गोष्टी कळायला पाहिजेत. कोणकोणत्या? एकाचं नाव आहे सार आणि दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे आसार. पटकन बोला. एका गोष्टीचं नाव आहे सार आणि दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे आसार. आता फक्त तुम्ही बोलायचं, मी पण बोलायचं आणि दोघांनी मिळून कीर्तन करायचं. उगं धरून आणल्यावर आणि कीर्तनाला उभा राहू नका. काहींकडे पाहिलं की असं वाटतं कीर्तन करावं, बोलावं, सांगावं. काहींकडे बघून असं वाटतं त्यांच्या मांडीवर जाऊन झोपावं, त्याच्या तोंडावर हसू नाही, कधी त्याची नजर आपल्याकडे नाही, कधी त्याला कधी महाराजाचं बघावलं नाही. सरळ साठे बाबा सोर द्या असं. हा, मला घंबळी माणसं आवडत नाही. घंबळ म्हणजे गैबान, उगं मागे राहणार, उगं तिकडे बघणार. दुःख सगळ्याला, त्यात काय अजिबात टेन्शन घ्यायची काय गरज नाही. त्या आयुष्यात येणारच आहे, यातनं आपल्याला पुढे जायचंय. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात आणि काहींना अगोदर शून्य तयार करावा लागतो. ज्यानं शून्यातनं जग तयार केलंय त्याचं काहीच वाटत नाही, पण ज्यानं शून्य तयार केला त्याचं कौतुक जगायला आहे. आता शून्य तयार करायचा आणि त्यातून कीर्तन उभा करायचं. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. दोनच गोष्टी महत्वाच्या जगात. एकाच नाव आहे सार आणि दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे आसार. सार काय आणि आसार काय? लक्ष द्या आता माझ्या बोलण्याकडं. एखाद्या वेळेला झाडामध्ये तुळस सार आहे, फळामध्ये नारळ सार आहे, धातूमध्ये सोनं सार आहे, सोन्यात मंगळसूत्र सार आहे, नरदेहात नाक सार आहे आणि उभ्या जन्मात देव सार आहे. आता परत लक्ष द्यायचं, अजिबात इकडे तिकडे बघू नका. धातूमध्ये सोनं सार, सगळे धातू एका बाजूला आणि सोनं एका बाजूला. किंमत कशाला जास्त, लोखंडाला का सोन्याला? महाग काय, लोखंड का सोनं? सोनं. जास्त काय, लोखंड का सोनं? लोखंड. कमी काय, लोखंड का सोनं? आपल्या मायमावल्यांना काय आवडतं, लोखंड का सोनं? सोनं. सोनं 1 ग्रॅम जीवाला आराम. लोखंड स्वस्त आहे आणि सोनं महाग आहे. किंमत जगात जास्त कशाला, लोखंडाला का सोन्याला? सोन्याला. पिवळं जास्त काय आहे, लोखंड का सोनं? सोनं. आता लक्ष द्यायचं. म्हणजे धातूमध्ये सार काय असेल तर सोनं सार आहे. किलोवर मिळतं त्याचं नाव लोखंड आणि तोळ्यावर मिळतं त्याचं नाव सोनं. एखाद्या वेळेला जर
किलो 2 किलो लोखंड जास्त कमी झालं तर तेवढा फरक पडत नाही, पण 1-2 ग्रॅमचा जरी सोनं मोजताना फरक पडला तरी भरपूर फरक आहे. एखाद्या वेळेला लग्न जमवताना लग्न कुणाकडं, पोरीकडं का पोराकडं, याच्यावर जास्त चर्चा होत नाही, पण ग्रॅम किती देणार हिथं मात्र घासून घासून चालतं. आता कळलं का? धातूत काय सार? सोनं सार. धातूमध्ये सोनं सार आहे आणि सोन्यात मंगळसूत्र सार आहे. समजा महिला मंडळ, तुम्ही माझ्या बहिणीच आहे सगळ्या, माझ्याकडे बघा. तुम्हाला तुमच्या नवऱ्यानं 1 किलो सोनं आणलं, आणणार नाही तो कधीच आणणार. मी सांगतो तर का, तालुक्यातलाच मी पण आहे ना आपल्याकडं. आणि बायांना सोनं, हा कशाला पाहिजे सोनं? आपण घ्या सोनं. 6 महिन्यात डबल होत आहे. घ्या सोनं, डबल होत आहे, डबल. सोनं राहील घरात. लाखाचं सोनं घ्यावं अजिबात नाही. का? लाख टाकायचं, 6 महिन्यात 2 लाख मिळणार आहेत. 2 वर्ष झालं रुपया बी मिळाला नाही, आहे का नाही? तुम्ही किती म्हणता नवऱ्याला तळमळी नाव, नको तिथं पैसा उडवू नका, सोनं घ्या, तुमच्याच कामाला येईल. पुढं मागं वेळ आली तर घाण ठेवायला येईल, मोडून टाकायला येईल. घ्या सोनं. पण नवरा ऐकत? त्यानं आज नवऱ्याच्या बापानं बी तुमच्या सासूचं कधी ऐकलं नाही, आणि तुमचा बी नवरा तुमचं ऐकत नाही. तुम्हाला सून आल्यानंतर तुमचा बी लोक सूनबाईचा ऐकणार, म्हणजे तुमचा जन्म असाच जाणार आहे का नाही? सोनं पण घेतलं, किलोभर सोनं घेतलं, पण घेताना वरवंटा घेतला किलोभर सोन्याचा. कशाचा? आवडल का गळ्यात घालायला? पण त्याच वरवंट्याचे थोडे थोडे पीस केले, बारीक मणी बनवले, गोठले, दोरीत ओवले आणि मग ते गळ्यात घालायला दिले. दागिना बनवला. आता घ्याल का फेकून द्याल? मना की तरी घ्याल, नाही देणार तो तरी. म्हणजे सोन्यामध्ये अलंकार सार आहे आणि सगळ्या अलंकारामध्ये डोरलं सार आहे. बरोबर का चूक? गळ्यात मंगळसूत्र असल्यानंतर बाई नवऱ्याला म्हणते किंवा भावाला म्हणते, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मला बोरमाळ पाहिजे, मला घंटन पाहिजे, मला मिनी घंटन पाहिजे, मला छोटा घंटन पाहिजे, मला नेकलेस पाहिजे, मला ठुशीच पाहिजे, मला कानातली जुबच द्या, मला कानातली फुलच द्या, नाकातला शेंबू, आपलं नाकातली नतच द्या. हे म्हणते. कधी म्हणते? असल्यावर का नसल्यावर? डोरलं असल्यावर का नसल्यावर? आणि नसल्यावर सगळ्यात आधी काय मागल? काळ्या मनाचं तरी करा ओ, पण डोरलं करा. म्हणजे सगळ्यात जास्त किंमत कशाला? असं. आता पटकन लक्ष द्या. ह्याला म्हणायचं कीर्तन कळालं. धातूमध्ये सोनं सार, सोन्यामध्ये अलंकार सार आणि अलंकारामध्ये डोरलं सार. झाडामध्ये तुळस सार आणि तुळशीमध्ये तुळशीची माळ सार. वारकऱ्याचा धर्मच आहे. कंठी मिरवा तुळशी देवाला झाड आवडत नाही, देवाला फळ आवडत नाही, देवाला लाकूड आवडत नाही. देवाला काय आवडतं? देवाला माळ आवडते. आणि मुळात आवडे देवासी तो झाडामध्ये तुळस सार. वा, जुळला आता टाळकरी. झाडामध्ये तुळस सार आणि तुळशीमध्ये तुळशीची माळ. जास्त किंमत मंजुळाला का गळ्यातल्या माळीला? मंजुळा म्हणजे पलीकडच्या वस्तीवरची नव. आपली आवडती कोण असली पाहिजे, मंजुळा का तुळशीची माळ? होय मधने बाबा, वारीतली नव व गळ्यातली पवित्र ती माळ देवाला आवडते. आता पटकन पुढे चला. सारण आसार चाललंय आपलं. मुद्दा असा आला बारीक. आता हे कीर्तन कळायला लागलं तुम्हाला.
जगामध्ये माणसाचा देह हा सार आहे का? सगळे प्राणी आडवे आहेत आणि माणूस उभा आहे. बैल आडवा, गाई आडवी, हत्ती, उंट आडवा, शेळी, बोकड आडवा, अजून काय राहिले? वाघ, सिंह आडवा, अस्वल, कोला, लांडगा आणि माणूस दिसायला उभा आहे व पण चालीला आडवा आहे. खेकड्यावानी चालते ती, खेकड्यावानी सारखं आडवं. माणसाचा देह उभा आहे. आता सार काय काय? माणसालाच फक्त हसता येतं, माणसालाच फक्त बोलता येतं. माणूसच फक्त उभा आहे. माणसाजवळ फक्त ज्ञान आहे. माणूसच फक्त विचार करू शकतो आणि माणूसच फक्त देवाचं भजन करू शकतो. आणि कहे सार आहे आणि याच्यामध्ये भजन नावाचं पुन्हा सार आहे. माणसालाच फक्त हसता येतं. रडतात सगळे, जनावर रडतात. छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थ होत होते तर त्यांचा कुत्रा रडत होता. नुसता रडला नाही, समाधीमध्ये जळत्या चितेमध्ये त्यानं उडी टाकली. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले होते तर झाडं रडत होती. ऐका ऐका, कृष्ण गोकुळ सोडून निघाला होता तर गायी रडत होत्या. म्हणजे रडतात सगळेजण, हसतो फक्त माणूस. माणसालाच फक्त हसता येतं. म्हणून स्वतःच्या सुखानं हसावं, दुसऱ्याच्या दुःखानं हसू नये. आपलं उलट होतंय. आपण स्वतःच्या सुखानं सुखी होत नाही, पण दुसऱ्याच्या दुःखानं हसतो आणि दुसऱ्याच्या सुखानं रडतो. माझ्याकडे एक जण पळत आला, महाराज पोटात दुखतं, पोटात दुखतं, पोटात दुखतं, पोटात दुखतं. म्हटलं दवाखान्यात जा. लई दवाखाने केले पण पोटातलं दुखायचं राहत नाही. मग कधीपासून दुखतं रे पोटात? तो म्हणला शेजाऱ्यानं बंगला बांधायला काढलाय तेव्हापासून दुखायला लागलं. शेजाऱ्याच्या बोरला पाणी लागल्यावर आनंद शक्यतो लोकाला होत नाही. त्याच्या बोरमधनं जितका खाकाना निघल तितकं गुदगुल्या होतात त्याला. त्यामुळं माणसालाच फक्त हसता येतं, माणसालाच फक्त बोलता येतं. का तुम्ही कधी ऐकलं? दोन बैलांच्या गप्पा चालल्या होत्या. एक बैल दुसऱ्या बैलाला म्हणत होता, कसं कसं होईल रे यंदा खासदारकीला कोण उभा राहील रे? असं म्हणले कधी बैल? हा, अजून तिडा सुटला नाही माडा मतदारसंघाचा वगैरे. लय नाद, कुणी विचारत नाही कुणी, पण उग पोकाळ गापा. अमुक होईल आणि तमुक होईल, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, ह्या होईल त्या होईल. लय नाद. आणि माणसं म्हणतात कीर्तनकार लोक राजकारण आणतात. आम्हाला नाही, लय कंड तुम्हाला. पंढरपूर कुणाचं? पांडुरंगाचं. पटकन उत्तर द्यायचं. तुळजापूर कुणाचं? देवीचं. कोल्हापूर कुणाचं? महालक्ष्मीचं. देहू कुणाचं? तुकाराम महाराजाचं. आळंदी कुणाची? ज्ञानेश्वराची. जेजुरी कुणाची? खंडोबाची. आणि बारामती कुणाची? हाय का नाही नाद? भिनून गेले रक्तात, भिनून. आणि ह्या 2 वर्षात ना टीव्ही लावावं तरी करमना आणि नाही लावावं तरी चैन पडा. युट्यूब चालू केलं, आधी बातम्या, ह्याचं काय झालं आणि त्याचं काय झालं, अमुक काय झालं आणि तमुक काय झालं. कोणाचा कोणाला मिळेल. सुखी राहावं वाटत असेल तर बोराटे महाराजाचा मंत्र घेऊन जा.
काय निवडणुका होईपर्यंत घरातला टीव्ही मोबाईल चालू करू नका. अजिबात बघायचं नाही. कुणाचं काय चाललंय, कोण काय म्हणलं, कुणावर टीका केली बघायचंच नाही. मतदाना दिवशीच बघायचं काय चाललंय ते. या गोष्टी झाल्या पाहिजेत. नको त्या गोष्टीच्या पाठीमागे लागलीत लोक. आता काळ बदलला. पूर्वी ज्याचं लग्न मोठं असेल त्याचं कौतुक लोक करायचे. आता जो लग्न मोठं करल माणसं त्याला येड्यात काढतात. बावळाट आहे ती म्हणतात. मूर्ख आहे कुठलं लग्नाला पैसे घालवलं. पूर्वी डीजे जर लावला ना अख्ख्या तालुक्यात चर्चा. काय डीजे लावला, डीजे लावला, डीजे लावला, अमुक अमका डीजे आणला. आता डीजेवाला आणला काय आणि डीजेवाला मिळाला काय कुणी सुद्धा बघत नाही. कुणी बी आणतंय, कुणी बी लय त्याच्यात काय चव राहिली नाही. पूर्वी नवरदेवाला घोडा म्हणजे आयुष्यच. ते नवरदेवाला घोडा म्हणजे असं स्वर्गात. आप्पा होय साठे बाबा आमच्या काळात घोडा आला. तुम्हाला होता घोडा? तुम्हाला घोडा? आप्पा तुमचं कसं का? तुमच्या काळात ह्यांना कुठला घोडा, ह्यांना मेवनाच घोडा झाला यांचा. कुठला घोडा काय? तुझं कसं कसं होतं बाबा? घोडा बिडा होता का? लय नाद. मला डबल मिळाला होता त्या दिवशी घोडा. डबल म्हणजे कीर्तनाला गेल्यावर दुसरं काय आणू नका डोक्यात. असं त्याने आणला होता हाऊस म्हणून. पुढं मी पण घोड्यावर बसलो. मलाही बरं वाटलं. माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि काय सांगू तुम्हाला, माणसं काय बी विसरतील पण घोड्याचा कलर विसरत नाहीत. तुमच्या लग्नात घोड्याचा कलर आहे का ध्यानात? असं काय बी विसरल पण घोड्याचा कलर विसरत नाही. आता लोकाला श्रीमंतीच्या गप्पा दाखवणारी माणसं आवडत नाहीत. माणसं सरळ म्हणतात तुझा मोठेपणा तुझा तुला लकला. आणि खरा श्रीमंत कोण? नीट लक्ष द्या. एखाद्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून तो श्रीमंत नाही. जळता जळत नाही एवढी इष्टट आहे म्हणून तो श्रीमंत नाही. मग खरा श्रीमंत कोण? ज्याच्या अन्नासोबत भूक आहे, अंतुरणासोबत झोप आहे आणि कमवलेलं दान कधीतरी गोरगरिबाला देण्याची इच्छा आहे ना, अख्ख्या गावातला श्रीमंत तेवढाच माणूस. आता तुमचं धन, आता तुमची दौलत, तुमच्या जमिनीन बगल तिथपर्यंत आपलं रान कुणी कुत्र खात नाही त्याला. मग खरा श्रीमंत कोण? ज्याची आई आनंदी आहे, ज्याचा बाप आनंदात आहे, ज्याची लेकरं त्याच्या पायावर डोकं टेकवतात आणि चार माणसांची वर्दळ त्याच्याकडे आहे. आणि साधू संतांच्या पायावरती ज्याचं डोकं आहे, गावातल्या मोठ्या माणसाचं घर तेवढंच आहे. कोण खातं तुमच्या पैशाला? लाखोनं करोडोनं बंगले आहेत, बघायला वेळ नाही. 2.5 कोटीची गाडी होती एक माणसाकडे तरी मारावं लागले. आपली तर आल्टोच आहे, ती बी 28,000चं डबड गॅसकिट केलेलं, कुठं पेटल त्याचा नियम नाही तरी छताड काढते. 3644 एकर ऊस होता तुकाराम महाराजाच्या सासऱ्याला. किती एकर ऊस? 3644. 3644 तरी मारावं लागले. आपला 1 एकर आहे, तो बी 265 आहे, त्याला बी काढी लावल्याशिवाय कारखाना नाही ना, आणि तरी छताड काढून आमचा ऊस आहे ना, आमचा ऊस आहे. एक ऊस नीट ठेवला नाही घुशीनं. उग काहीतरी अहंकार करू नका. माझं एक वाक्य घरी घेऊन जा. नाचून झाल्यानंतर नाचणाऱ्या मोराला पिसारा बांधावा लागतो आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला पसारा बांधावा लागतो, हे कधी विसरू नका. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या गोष्टी सोबत येत नाहीत. किती काळ आहे नाचणाऱ्या मोराचा? 2 मिनिटं. त्याचं कौतुक पुन्हा नाही. किती काळ आहे पैशाच्या जोराचा? आमच्या लहानपणात ना आम्ही अशी माणसं पाहिलीत कमांडर गाडीतनं फिरणारी. काय रुबाबन, काय तालन, काय दोतरन, कडकन. चालायला लागलं मात्र तर कडा 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 वाजायचं धोतार. खायला अन्न नाही आज. उग अहंकारात गुंतू नका. चहा प्यायला पैसे नाहीत लोकांकडे. आता नोटा पिटवून ना त्या पुत्यात एकानं चहा केला होता. नोटा पिटवून. कीर्तन झाल्यावर नावासहित रेशन कार्ड जाऊ तू. कोण कोण चहा पेले? इतरा आप्पाला चहा प्यायला लय पुढं पुढं. नोटाचा चहा आहे, नोटाचा चहा आहे. नोटा पेटवल्या आणि चहा शिजावला. नोटा पेटवून कागद नाही आणि त्याचा चहा पिला. काय शिल्लक राहत? शिल्लक राहत नाही. तेव्हा माझ्याकडे लक्ष द्या. पैशाची घमंड कधी करू नका. सत्तेचा माज कधी येऊ देऊ नका आणि फुगरीत कधी जाऊ नका. देव भेटेल. नम्र राहा, झुकून राहा. ज्वारीचं कणीस ज्या वेळेला टच्च भरते तेव्हा जमिनीकडे झुकते. पोचट असलं कुणालाच मानत नाही.
ज्या अर्थी तुम्ही लोकाला मानता त्या अर्थी तुमच्या जवळ ज्ञान आहे. ज्या अर्थी तुम्ही कुणालाच मानत नाही, उथळ पाण्याला खळखळाट फार. बरोबर का चूक? जे पाणी शांत आहे ते गहिर आहे, जे पाणी खळखळ वाहते त्याच्या जवळ ज्ञान कमी आहे. पैसा जगाला दाखवायचा नसतो, पण कायला लय नाद. परवा दिवशी मला कीर्तनाला एक जण घेऊन गेला, कीर्तन झालं, बंगला दावायला. आवडला का बंगला? मी म्हणलं हो. मग सोफा सेट आवडला का? मी म्हणलं हो. उड्या हाणून बघितल्या 2 त्याच्यावर. मग बेड आवडला. आज मला काय झोपायचंय त्या बेडवर. मग कपाट आवडलं का? काय करायचं त्या कपाटाचं? गॅलरी आवडली का? हो. बाथरूम आवडलं का? मी म्हणलं आता नाही आवडलं. म्हणून ठेव. म्हणला का तुम्हाला चव नाही म्हणला महाराज. म्हणलं म्हणजे 18.5 लाखाचं बाथरूम आहे, 3 लाखाचं इटालियन मार्बल आहे आणि 2.5 लाखाचं गिझर बसवलाय. तुम्हाला काय कळते? टप आहे टप 5 लाखाचा. झोपलं की आंघोळ होती. मी म्हणलं किती लाखाचं बाथरूम बांध, पण शेवटची आंघोळ दारात 3 फळ्या टाकून त्याच्यावरच घालणार आहेत. कुणाला दाखवतो माझ? अहंकार करू नका. एक देहामध्ये ज्ञान सार, आणि ते ज्ञान कोणतं? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, संताया भजावे सर्वस्वेसी. आता परत आहे का? या नरदेहामध्ये मस्तक सार आहे. काय सार आहे? मस्तक. जेवढी किंमत पायाला नाही, जेवढी किंमत हाताला नाही, तेवढी किंमत डोक्याला. धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले. अशोक नावाचा राजा होऊन गेला, साधूच्या पाया पडत होता. पळत जायचा, साधूच्या पाया पडायचा. बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यानं सम्राट अशोक. पळत जायचा, साधूच्या पायावर डोकं टेकवायचा. पळत जायचा, साधूच्या पायावर डोकं टेकवायचा. सेनापतीला राग आला. धावत आला सेनापती. राजा, किरकोळ माणसाच्या पाया पडणं तुला शोभत नाही. टाळकऱ्याच्या पाया पडतो, विनेकराच्या पाया पडतो, कीर्तनकाराच्या पाया पडतो. राजा आहे तू, श्रीमंत आहेस तू, धनिक आहेस, प्रॉपर्टी आहे, राजा असून का पाया पडतो? राजा धावत आला. का पाया पडतो ऐक म्हणे. आज उत्तर देत नाही, उद्या संध्याकाळी उत्तर देतो. एकच काम कर, सैनिकाला सोबत घे आणि नगरातल्या सगळ्या प्राण्यांच्या, मेलेल्या प्राण्यांच्या कवट्या घेऊन ये, आणि त्याच्याबरोबर माणसाचीही कवट्या. का बरं? आणत खरं. का वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकवावं? का एकमेकांच्या पाया पडावं? का झुकून राहावं? उत्तर मिळेल तुला. घेऊन ये. हरणाची कवटी घेऊन आला, हत्तीची कवटी घेऊन आला, मेलेल्या उंटाची कवटी घेऊन आला, शिळीची कवटी घेऊन आला. कवट्या आणल्या, पुढं टाकल्या. माणसाची पण घेऊन ये. मेलेल्या माणसाची कवटी घेऊन आला, पुढं टाकली. विचारू लागला सेनापती, राजा कशा करता कवट्या आणायला लावल्या? आता एक काम कर, सगळ्या कवट्या घे, बाजारात जा, विकून माघारी ये. तो बाजारात गेला. हत्तीची कवटी 50 रुपयाला गेली, उंटाची कवटी 100ला गेली, हरणाची कवटी शोभेकरता घेतली लोकांनी, ती सुद्धा 200 रुपयाला गेली. सगळ्या कवट्या विकल्या. माणसाच्या कवटीला काही गिराईक लागलं नाही. माघारी आला. राजा, सगळ्याच्या कवट्या खपल्या रे, पण माणसाची कवटी कुणीच घेतली नाही. मग राजाने सांगितलं, ज्या कवटीला मेल्यानंतर कुणी सुद्धा विचारत नाही, त्या कवटीनं जिवंत असताना वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकवायला अडचण काय? माझं बोलणं कळलं ना? आणि म्हणून मस्तक ठेंगना, मस्तक ठेंगना, मस्तक सार आहे. आणि धन्य हे मस्तक
सर्वांगा शोभले. कधी मस्तकाला किंमत, जे मस्तक झुकतं कोणाच्या तरी पायावर, त्या मस्तकाला किंमत आहे. चला या देहामध्ये ना नाक सुद्धा सार आहे बघा. नाक नाही तेने काय करावी ती 32 लक्षणे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. नाक नाक धारदार असावं. नाक कसं असावं? धारदार. फक्त नाकाला धार नसावी. नाक धारदार असावं, फक्त नाकाला धार नसावी. तिनं जेवायला वाढताना तर अजिबात नसावी. स्वाभिमानी असावा आपण. हे सारं आयुष्याच का हो? मग या सुंदर शरीरानं कुणाला शरण जावं? देवाला शरण जावं. शब्द स्पर्श रूप रस गंधामध्ये जर अडकत असाल तर सावधान, अडकू नका याच्यामध्ये. तुम्ही देवाला शरण जा. तानसेन गात होता, राजा ऐकत होता. काय सुंदर गातो रे तानसेना, काय तुझ्या हरकती आहेत, किती गोड तुझा आवाज आहे, किती माधुरी आहे तुझ्या कंठामध्ये. का रे, कोण आहे तुझा गुरु? अमुक अमुक आहेत. मग तुझे गुरु मला भेटतील का रे? भेटतील. गुरुच्या भेटी करता जंगलामध्ये गेलेले आहेत. गुरु भजन करतायत. गुरूंचा आवाज ऐकला. आता तर राजा वेडाच झाला. ए तानसेना, तुझ्यापेक्षा तुझ्या गुरुचा आवाज गोड आहे. तुझ्यापेक्षा तुझ्या गुरुचं गाणं अत्यंत चांगलं आहे. काय रे, तुझा गुरु एवढा सुंदर गातो का बरं? तुझ्यापेक्षा त्यांचा आवाज एवढा सुंदर आहे का बरं? तानसेनानं दिलेलं उत्तर गोड आहे. तानसेन बोलू लागला. सांगू का म्हणे महाराज, बोलणार नव्हतो पण बोलतो. माझ्यापेक्षा माझ्या गुरुचा आवाज गोड आहे. माझ्यापेक्षा माझ्या गुरुजींचा कंठ गोड आहे. याचं कारण आहे मी लोकासाठी गातो आणि माझा गुरु भगवंतासाठी गातो. देवा करता गाणारी माणसं ही भगवंताला प्रियच असतात. देवाचं भजन करणारी माणसं देवाला प्रियच असतात. म्हणून नका अडकू शब्दामध्ये, नका अडकू स्पर्शामध्ये. शब्द स्पर्श रूप रसगंध अडकतात. शब्दाच्या अधीन जात हरीन. जिने जिने वाजे बीन, जिने जिने वाजे बीन. सख्यारे अनुदिन चीज नवीन. जिने जिने वाजे बीन. सांगड बांधारे बांधारे बांधारे. सांगड बांधारे बांधारे बांधारे. सांगड बांधारे बांधारे. भक्तीची नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची. संसार सागर भरला जातो पूर. सांगड बांधारे बांधारे बांधारे. सांगड बांधारे बांधारे बांधारे. नारायण नामाचे, नारायण नामा. हे साधूला नाही सांगावं लागत. साधू उलट गातो देवा करता. परब्रह्म मूर्ती सावणे सगुण. परब्रह्म मूर्ती सावणे सगुण सगुण. साधू गातो देवा करता. उलट सांगता जगात देवा तुझं नाम आम्ही घेतो, दुसऱ्या शब्दात आम्ही अडकत नाही. शब्दाच्या मुच्या जीवाचे जीवन. शब्दाची वाटू जनधन लोका. काही लोक स्पर्शाच्या अधीन जातात. असाच एक बिल्ल होता. स्पर्शाच्या आहारी जात होता. चुकीच्या गोष्टी करत होता. जन्म झाला त्याचा तेव्हापासून कुमार्गाला लागला होता. देवाचं नाव किती तरंगत ठेवताय का? वाटेनं शिकारी करता चालला होता. शिकार पुढं पळत होती, हा त्याच्या पाठीमागं पळत होता. हातामध्ये धनुष्यबाण, पुढं शिकार, पाठीमागं हा पळत पळत होता. धावला धावला महादेवाच्या पिंडीला धडकून खाली पडला.
तरी झाड होत, बेलाचंच होत. तो पिंडीवरती पडायला आणि बेलाचाही अभिषेक व्हायला सोबतच गाठ. मग काही दिवसांनी त्याच्या पाप पुण्याचा हिशोब पाहायला गेला. यमराज आले आणि यमराजानं विचारलं, पापच भरपूर दिसतंय, नरकात जावं लागल. पाप चेक केलं तसं पुण्य पण बघा. पुण्य आहे काय? एकदा महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही पडला होता म्हणे, जाणून बुजून का चुकून? चुकून. आणि तुम्ही जेव्हा पिंडीवरती पडला होता तेव्हा तिथं भजन चाललं होतं. कैलास राणा शिवचंद्र मोणी फणींद्र माथा मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. काय सांगता? भजन झालं होतं, भजन झालं होतं, सुरू होतं भजन. नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय सगळे हात वर द्या, सर्वांच्या हात वर घ्या. मोबाईल बिबाईल द्या, सरळ हात वर, सरळ पुस्तक नका घ्या. पाय उचला. नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. शिवाय कधीतरी म्हणलं पाहिजे. आपण महादेवाचे पण भक्त आहे, थोडी ना मसोबाचेच आहोत फक्त. कधी कधी महादेवालाही शरण जात जा, म्हणत जा त्याला. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. सांब सदाशिव हर हर शंभो शंभो. सांब सदाशिव हर हर शंभो शंभो. शिव हर हर शंभो शंभो. कविदार भव भयहार शंभो.
असं आवडलं पाहिजे कधीतरी महादेवाचं. ही अशी गाणी महादेवाची म्हणावीत ना. एकच गाणं लोकाला पाठाय, आवडते बेलाचे पान. त्याला सुद्धा सगळं माहिती. शंकराला माझ्या माग म्हणाय माऊली असावं, माझ्या हे नसलं आवडत महादेवाचं भजन तर कधी कधी गाणं हो मेरा भोला है भंडार बंदगी सवारी शंभुनाथ भजन चाललं होतं तू बेल व्हायला. फायदा असा कैलासासी नेला आणि भिल्ल पानाडी बैसर. काय मोठा फायदा आहे. एकच व्रत केलं काय, चुकून बेल व्हायला पिंडीवर, चुकून. तुम्ही जाणून बुजून वाहत नाही, चुकून. काय काय लई चाबरे जातात तिथं महादेवाच्या पिंडीला, डाव्या हाताला ताट असतं त्याच्यामध्ये पैसे असतात. तेही हुशारच म्हणा, त्यांनीच आधी वटून ठेवलेले असतात बाकीच्यांनी बघून का व्हायना टाकावं म्हणून. पण ते पाया पडायला जातं, एक हात असा पुढे लांबवतो, दुसरा हात असा कोपऱ्यातनं नेतं. एकानं बेलन एकानं 10ची नोट गायब. देव अशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव त्याला वनराचा भेद, मातीचा देव त्याला पाण्याचं भेद, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेद, कमळाचा देव त्याला अग्नीचं भेद. देव अशाना पावायचा नाही रे, देव अशाना, हे देव अशाना पावायचा नाही रे. एकदा देवळात जातोय म्हणतोय देव दिसत नाही. एकदा जाऊन अरे जिंदगा गेल्या टाळ वाजवून वाजवून तरी देव दिसत नाही. हा देव अंगात येतो तो भाग निराळा, त्याला काय लय कष्ट करावं लागेल, ती लगेच घुमतय जाग्या. आणि मग नवर देवाला म्हणावं लागतं देवा काय चुकलंय, देवा काय चुकलंय. आणि मग ती हुंक देत म्हणते माणसाला वाटेल पकवायचा नाही, डोले आणलाय आज, सगळं जमतंय त्याला. चला पुढे. देव आशानं पावायचा नाही रे, दंभे करी भक्ती सोंग मानी जगा किंवा सोंग दावी जगा. चला पुढे जायचंय आपल्याला. शब्दाच्या आहारी जाऊ नका, स्पर्शाच्या आहारी जाऊ नका, रूपाच्या आहारी जातात लोक. कपड्याच्या दुकानाच्या बाहेर प्लॅस्टिकचा पुतळा असतो. कशाचा असतो? आणि त्याला गुंडळलेली असते काय, साडी असते का नाही, बघता का नाही तुम्ही? होय म्हणली. काय पुतळा बी असतो असा आखीव रेखीव, काय ती नाकन असं धारदार, काय ती डोळे. त्या पुतळ्याकडे बघितलं ना असं वाटतं तो पुतळा आपल्याकडेच बघतो, आहे का नाही चोपदा? इतकं कसं माहिती तुम्हाला?
प्लॅस्टिकच्या पुतळ्याला सुद्धा सोडत नाहीत पाहिजे लोक. रूप शब्द स्पर्श रूप रस. आपलं कीर्तन म्हणजे लाईव्ह असतं. रस रस म्हणजे काय? ऊसाचा रस नाही. नको नको त्या रसाच्या आहारी गेलेत लोक. आता हे रस कशाला सांगायला येत नाही? रस त्याच्या आहारी जाऊ नका. संसार उद्ध्वस्त करते दारू. म्हणून दारूला हात सुद्धा लावू नये. एक जणाला असं सांगितलं दारूला हात लावायचं नाही. तो मला चालतंय महाराज, उद्यापासून रुमाला न धरून पितो. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. एक वाक्य आहे का घेऊन जा कीर्तनात माझ्याकडे. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. एक, लबाडीचं धन, वासनेत अडकलेलं मन आणि व्यसनाच्या अधीन गेलेले तन कधीच फायद्याला येत नाही. हे ध्यानात राहू द्या. या तीन गोष्टी कशाला नादाला लागतात? या तीन गोष्टीच्या. म्हणून रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुलला असी पतंगे, नका अडकू त्याच्यामध्ये. मग करावं काय महाराज? आम्ही आपलं शरीर उत्तम चांगली, सुखाची घोसली, साध्य होय केली, साधले परब्रह्म. मंदिर आहे आपला देह. काय आहे आपला देह? देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर. तुम्ही मंदिरच म्हणता ना आपल्या देहाला? म्हणा बरं, देह देवाचे. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जिथं पाया पडायला जातात त्याला मंदिर म्हणतात, बरोबर का चूक? बरोबर. आणि जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला स्मशान म्हणतात, बरोबर का चूक? पटकन लक्ष द्यायचं, माझ्याकडे बघायचं. आता जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणायचं का स्मशान? मोठ्यानं. जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणायचं का स्मशान? माझ्याकडे बघताय ना तुम्ही? जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणायचं का स्मशान? माझ्याकडे पाहताय ना तुम्ही? जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणायचं का स्मशान? मेलेल्या कोंबड्या ह्याच्यात, मेलेली बोकडं ह्याच्यात, मेलेलं खेकडं तर भगुल्यात शिजवतात जिथं असतानाच. मांसाहार करून देह काय देवाचं मंदिर होतो का? आम्ही त्या बाबतीत भाग्यवान आहे. आमच्या बापाच हाड बाटलं नाही, आजीच हाड बाटलं नाही, 4थी पिढी आमची परमार्थात आहे. भाग्यवान आहे आम्ही. आता काय काय मागच्या आठवड्यात बंद झाले खायचे ना, आता कीर्तन करायला लागले. असू दे, हरकत नाही. म्हणून परमार्थ खानदानीचा असला पाहिजे, पिढ्यांचा असला पाहिजे. का? परंपरा त्याचे कुळ शुद्ध, अकेले आने वाले तू अकेला जाएगा. कोणी सुद्धा गडबड करू नका. बरोबर 12:30ला संपवायचं. 12:30लाच का? मला सवय आहे, मी प्रामाणिक महाराज. बरोबर 2 तास कीर्तन करतो. 10ला मंडपात राहायला उभा, 12ला संप. 10:30ला विना गळ्यात आहे, 12:30लाच जाणार. मला बोलवा नाही तर बोलवू नका. माझा नियम म्हणजे नियमच असतात. 2 मला ते आवडत नाही. अर्धा तास उभा राहायचं, 1 तास कीर्तन करायचं, निघून जायचं. अजिबात. मला 7 तासाचा प्रवास आहे पुढं. 7-7.5 तास परळी वैजनाथच्या पलीकडे कीर्तन आहे मला. मी जेवणार सुद्धा नाही. डबा आणलाय आम्ही, मग रिकामा आणलाय भरून न्यायला. असं सांगितलं बरं. चला पुढे. अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. क्षमा को रोशन किया है जिंदगी के वास्ते, नकली घर तूने बसाया असली घर को छोड़ के. ऐ हवस को पाने वाले दम निकल जाएगा, ऐ हवस को पाने वाले दम निकल जाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ आया है तू, खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. ऐ अकेले आने वाले तू अकेला जाएगा. काया नगर का
शबास, टाळी वाजवा एकदम महाराजांकरता. गोड असा मृदंगाचार्य भेटायला हवा. काय सुंदर आवाज त्या धूमपानाला. तू काया बदलता सौंदर्य, काया बदलता सौंदर्य, तुझे पाणी जाना है, जाना है, जाना है. बहन मेरी है, बहन कहती है भाई मेरा, भाई कहता है बहन मेरी है, बहन कहती है भाई मेरा है. सिर्फ राखी का धागा तुझे अपने वतन को जाना मृदंगाची साधना करणं तरी काय सोपं आहे. हा मृदंग आहे. पखवाज वाजवणारी पोरं मृदंग वादक मृदंगाला मृदंग मानत नाही, देव मानतो. देव देव मानतात पोरं, त्याची साधना करतात. कधीतरी त्या पखवाजाचा हात हातात घ्या, त्या मृदंगाचार्याची फुटलेली बोटं सांगून जातात तुम्हाला. त्याची फुटलेली बोटं, त्यातून आलेलं रक्त, त्याला पडलेल्या भेगा, त्याला पडलेले गठ्ठे, अरे सांगून जातात समाजाला. त्या मृदंगाचार्यानं त्याचं तारुण्य अर्पण केले. 8-8 तास बसतात पोरं, तेव्हा एक एक बोल वाजवत येतो. हे सोपं नाही. सगळ्यात कठीण कार्य कोणतं असेल तर ह्या मंडपात तुम्हाला दिसतंय ना, तर ते मृदंग वाजवणं सगळ्यात कठीण आहे. दुर्दैवानं लोक तिकडे जास्त लक्ष देत नाहीत. पण सगळ्यात मोठी जास्त त्रासाची ताकदीची बाजू कोणती असेल मृदंगाचार्याची. ये हात नहीं हथौड़ा है, जिस पे पड़ जाता है ना वो आदमी उठता नहीं, दुनिया से उठ जाता है. निर्जीव कातड्यावर सजीव हातानं थाप टाकली जाते आणि सजीव कातडी डोलायला लागतात. हे सामर्थ्य कुणात असेल तर ते प्रत्येक मृदंगाचार्यामध्ये आहे. बहन कहती है भाई मेरा है, भाई कहता है बहन मेरी है, सिर्फ राखी का धागा है. बाप कहता है, जमाई कहता है ससुर मेरा है, ससुर कहता है जमाई मेरा है. सिर्फ लड़की देने का नाता है, तुझे अपने वतन को जाना है. नाही कोणाचं कोणी आणि मग म्हणावं लागतं. भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरे अंती जाशील एकलर प्राण्या माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकलर प्राण्या माझे माझे म्हणून, माझे माझे म्हणून, माझे माझे म्हणून. म्हणून अडकू नका. एक 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 मी परवा, मला वाटतं कोण होतं माझ्या बरोबर, माऊली महाराज होते. आपण शिरूरला कीर्तनाला गेलो होतो. मी अभंग घेतला होता, महाराज जया परमार्थाची चाड. त्यात एक शब्द आलाय लिगाड. त्या लिगाड या शब्दाचा अर्थ सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. लिगाड या शब्दाचा अर्थ असा आहे, नको त्या गोष्टी मागे लावून घेणं. मराठीत सांगू, आपल्या सोलापूरच्या भाषेत,
झंझट. अजून काय शब्द समानार्थी? हा लिचांड. आपण नाही माग लागलो होती लिचांड नको ते उदाहरण सांगतो. उदाहरण ऐका ऐका. किरकिर मराठी भाषेत. हा ते 4 मित्र होते. 4 मित्र कधीच नाहीत जात नदीला. पूर आला आणि नदीला गेले पाहायला पुराचं पाणी कसलं असतं काय असतं. अंधार पडला काळोख झाला आणि ते काहीतरी काळं वाहत येताना दिसलं त्या चौघांना. त्यातला एक जण धाडसी होता आप्पासारखा. म्हटला घोंगडा असणार आहे. घोंगड हे असं पोहत पोहत जातो पुराच्या पाण्यात वाहत आले. घोंगडा आणतो बाहेर आपल्याला होईल. दुसरा म्हणला हा चादर असेल भारीतली. पळतच जातो आणि एक जण उतरला पाण्यातून पोहत पोहत गेला. काय आणायला? घोंगड. ते वाहत आलेलं होतं ते घोंगड नव्हतं अस्वल होतं. मग त्या अस्वलानं धरलं त्याला. लागला बुडायला. आता बाहेरच्यांना काय ते दिसत नव्हतं. ते तर बुडत होतं लांबून काय दिसना. मग एक जण धाडसी होता साठे महाराजासारखा. तो हात मारायचा. सोडून दे सोडून दे बुडशील सोडून दे. ती म्हणला मी सोडून दिलंय रे पण ती धरतय त्याला काय करू आता. त्याला म्हणायचं लिगाड लिचा. अजून एक उदाहरण. एक माणूस एसटीत बसला आणि निघाला एसटीन जायला आणि त्याच्या शेजारी गोरी गुमटी बाई एक आली. तिच्या कमरवली करू बसली एसटीत सीटावरच. तिनं डबा काढला. पोरग किरकिर करत होतं तिचं. सारखं त्या बाबाची दाढी वड कुठं डोक्याची टोपीच वड खिशातला पेनच वड डायरीच वड. मग तिनं डबा काढला आणि शिरा घेतला आणि मग ती पोराला म्हणायची खा बरं बाबाला त्रास देऊ नको. पोरग काय खायना. मग तिनं मंत्र बदलला. खातोय का देऊ त्या बाबाला. देत नव्हती फक्त म्हणत होती खातोय का देऊ त्या बाबाला. असं तुम्ही म्हणता की नाही कधी कधी. खातोय का देऊ त्या बाबाला. तासभर म्हाताऱ्यानं ऐकून घेतलं आणि इष्टीत उभा राहिलं. बाई काय तुमचं एकदाच काय असेल ते मिटवा बरं. एक तर त्यो घास तुमच्या पप्याला तरी द्या नाहीतर मला तरी द्या. माझं गाव निघून गेलं व माग उतरायचं राहिलं. अर्धा तास झाला इष्टी पुढे आली तरी तुमचं मिटा. नोहे हा तुझा परिवार. नोहे हा तुझा परिवार. नोहे हा तुझा परिवार. नोहे हा तुझा परिवार. द्रव्यदारा क्षण भंगूर. द्रव्यदारा क्षण भंगूर शरीरा. मग महाराज बायको आपली नाही म्हणता पोरं आपली नाही म्हणता परिवार आपला नाही म्हणता कोणी आपलं कुणाचं नाही म्हणता. मग आपलं आहे तरी कोण. ज्याचं कोणीच नसतं त्याचा देव असतो. ज्याचा मित्र भगवान गोपाल कृष्ण होता त्याच्या नादालाही कुणी लागायचं नाही. का बरं. 100 एक जिवंत ठेवला नाही. 5 एकाच्या केसाला सुद्धा धक्का लागू दिला नाही. एकच उदाहरण सांगतो थांबतो. झालं माझं कीर्तनच 2 मिनिटात. संध्याकाळची वेळ. तुकाराम महाराज घरी आले. पिठाचं पाणी पिऊन झोपले. घर चंद्रमुळी चुलीवरी हराळी. खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही. बांधावर उगवलेल्या उंबराची उंबर खाऊन जगत होते. भागीरथी महादा तुकाराम महाराजांनी आवली. महालच त्यांचा झोपडीचा. सकाळ झाली. तुकाराम महाराजांनी 12 बंदी घातली. खांद्यावर विना घेतला. दगडाचे टाळ कोण त्याचा भाव निघाले चालत चालत. मग आवली पळत आली. मालक सांगून तरी जात जाव. दररोज जाता कधी भंडाऱ्यावर कधी भामचंद्रावर कधी गोराडेश्वरावर. तुमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही गेला तर मी जेवत नाही. भाकऱ्या घेऊन येते तुम्हाला. पत्ता तरी सांगून जात जा ना. कुठं जाता तुम्ही ते. आवले देहूच्या बाहेर तिकाट नाही त्याला 3 वाटा फुटतात. तिथं जा. प्रत्येक वाटेवरची मुठभर माती उचलून कानाला लाव. ज्या मातीतून विठ्ठल 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 ऐकायला येईल ना त्या वाटेनं गेला तुझा नवरा आणि निघून गेले. झालं झालं बाबा. 5 मिनिटं 12:30. नवरदेव नाहीत नव लग्नात त्या मंडपात. मग काय थोडं लांबलं तर असू दे कीर्तनच आहे. तसं काय 12लाच माझं ठरलेलं आहे एवढं घेऊन जायचं म्हणून. काय गंमत आहे. कीर्तन असलं की माणसं म्हणतात रक्त घ्या. आणि रात्रभर 500ला 700 आलं तरच गाणं तुटलं.
1000 असतं काय? मला काय माहित आहे साठे महाराज त्यातलं. आवलीनं माती उचलली, कानाला लावली. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ऐकायला तिकडं निघाली. डोक्यावर टोपलं, वैशाख महिन्यातलं रखरक्त ऊन, माती पोळत होती पायाला, चपल्या नाही पायात, अनवाणी पायानं निघाली आणि मनातल्या मनात विठ्ठलाचला शिव्या देत होती. अरे इठ्या, वरून काळाले का हातून पण काळा. नवऱ्याला वेड लावलं, धावत धावत आली पुढं आणि मातीमध्ये बाबळीचा काटा होता. तापलेल्या मातीमध्ये डोक्यावर टोपलं, अंगावरती फाटकं लुगडं, पायात चप्पल नाही आणि बाबळीचा मोठा काटा पायामध्ये खसकन घुसला तसा पायाच्या वरती निघाला. रक्ताची चिळका डोळ्याली, मातीतच बसली. विठ्ठला, वरून काळा आतून पण काळा, डोळ्याला अंधारे आल्या, पुढचं काही दिसना. केवढा रे काटा. ओढू ओढून काठा काढू लागली पण काठा निघत नाही. दुःख व्हायला लागलं, रडू लागली. माती पोळत होती, बसता येईना, चालता येईना. काय वेड लावलं रे माझ्या नवऱ्याला. त्याच्या पोटाची काळजी करायला भाकऱ्या घेऊन निघाले. सूर्य डोक्यावर आला, माथ्यावर आला, सूर्य तापला आणि विटेवरच्या देवाला दया आली. विटेवरनं खाली उडी मारली त्यानं. 10 वर्षाच्या पोराचं रुपडं घेतलं, काळा कुळकुळीत दिह, गुडघ्यापर्यंत धोतर, हातात घुंगराची काठी आणि गुराकी झाला देव माझा. ती घुंगराची काठी खांद्यावर घेऊन आला. आई साहेब, मी काढू का तुमच्या पायातला काटा? कोण र तू? गुराके मी, राखण करतो. तिला काय माहित आहे जगाची राखण करतो ते. तुला येईल का रे काटा काढायला? मोठ्या मोठ्याचे काटे काढलेत मीच. कोणाचा? रावणाचा काटा मीच काढला. चल गंमत करतो कुठला. हो आई, कंसाचा काटा पण मीच काढला. दुखू सुद्धा देत नाही. खाली बसला देव. जशा दर्शनाकरता आम्ही व्याकुळ होतो 21 दिवस वारीत. देव खाली बसला. इकडं द्या पाय. आवलीचा पाय उचलून मांडीव घेतला. काढू का काटा? काढ रे राजा, जमल ना तुला. आई दुखू सुद्धा देत नाही. काय भाग्यवान असेल का आवली. आम्ही देवाच्या पायाचं दर्शन मिळावं म्हणून प्रयत्न करतो. आप्पा, कशा करता कीर्तन करतोय आपण, कशा करता पकवाज वाजवतो. एकदा तरी देव भेटावा, एकदा तरी त्याचं दर्शन व्हावं, एकदा तरी त्यानं कुठंतरी कृपा करावी. बापूसाहेब पाय हातात नाही, मांडीव घेतलाय. देव बोलत होता. आहो साहेब, काय रे, लय दुखतो गाव काटा, लय दुखतं राजा. मी आहे ना आता. काढू का काटा? काढ ना. आणि काटा काढायची एक पद्धत आहे. तोंडातला थुका काढावा आणि जिथं काटा मोडलाय तिथं लावावा. देव तोंडात बोट घालायचा, थुंकी घ्यायचा आणि आवलीच्या पायाला लावायचा. दिसना हो काटा. काय भाग्यवान असेल आवली. देव मिळत नाही आम्हाला. अरे देव पुढं आलाय, पोराचं रूप घेतलंय. तोंडातला थुका पायाला लावतो. तोंडातली थुंकी पायाला लावत नव्हता, आवलीच्या पायाची माती चाटत होता. काय भाग्यवान असेल गावली. देव इच्छिकाच्या चरणीची माती धावत चालती मागे मागे. एकदा देव भेटावं म्हणून प्रयत्न करणारे आम्ही आहोत. भाग्यवान आहे आवली. तोंडातला तुका काढायचा आणि पायाला लावायचा. ते निमित्तानं आवलीच्या पायाची माती चाटण्याचं सौभाग्य देवानं मिळवावं. आवलीच्या पायातला काटा काढायला जर जगाचा बाप आला तर आपल्या आयुष्यात तो का कृपा करणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यात जर आपला खरा नातेवाईक कोण असेल ना, अंतकाळीचा सोयरा,
सांगेन 2 तासाचं पूर्ण कीर्तन झाले. घरी गेल्यानंतर 5 मिनिटं एकांतात बसा. लय लांबवलं कीर्तन हे वाक्य फक्त डोक्यात ठेवू नका. कीर्तनात महाराजांनी काय काय सांगितलं ते आठवा. कीर्तन करायला नका आठवू, पण कीर्तनातलं आठवा. नाहीतर यांना झालेलं दुःख एवढं मोठं असताना सुद्धा तुमच्या करता कीर्तन ठेव. काही युट्यूबला भेटत नाहीत का बोराटी महाराजाची कीर्तन? पण तरी आपल्या करता ठेवले. नाहीतर किती दुःख आहे, एवढं दुःख सांगतो थांबतो. तोडोनिया टाकली सनाळ कपाळी लिवल नाही. 5वी पूजाया सार आलं सटवाई पूजेला नाही. तरी दिस अंधारला दिसा माझी रात्र आता तरी देवा माझ्या देवावानी वागर दिसा उजाडता अंधार का केला तरी नाही धीर सांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला. झालंय कीर्तन. आमच्या दीपक दादाच्या संपूर्ण परिवाराला सुख समाधान ऐश्वर्य लाभावं अशी इच्छा बाळगून थांबतो. तुमची रजा घेतो. जाता जाता एकच सूचना आहे. माझी कीर्तन तुम्ही भरपूर ऐकता टीव्हीला. वारकरी संप्रदायासाठी काहीतरी करावं म्हणून वारकरी कॅलेंडर आम्ही प्रकाशित केलेलं आहे. ज्यांना कोणाला ते 2024 वारकरी कॅलेंडर